देवा, आज तुझ्या आशीर्वादाने मी असीमला घरी आणण्याच्या एक पाऊल जवळ पोहोचले. माझा असीम लवकर पुन्हा माझ्या जवळ येऊ दे. निवी, हे घे. असं म्हणतात की चांगल्या कामासाठी जाताना तोंड गोड करून बाहेर पडावं. घे. काय ग निवेदिता, कोणत्या चांगल्या कामासाठी निघाली आहेस? हो काका, मला एका कंपनीतून इंटरव्ह्यू साठी कॉल आलाय. अरे वा वा वा, बघ मी म्हटलं होतं ना तुला जॉब नक्की मिळणार म्हणून. अगं हुशारच आहेस तू. पाया पडते काका. आयुष्यमान भव. काय आमच्या धाकट्या सुनबाई काही युद्धावर निघाल्या का काय? नाही, आपल्या भावासाठी तेही करतील त्या, नाही का? चांगल्या दिवशी तुला बोलायलाच हवं का? अगं जॉबच्या इंटरव्ह्यू साठी निघाली आहे ती. अगं बाई, हो का? चला, उशिरा का होईना अक्कल सुचली म्हणायची. ऑल द बेस्ट. थँक्यू अश्विनी वहिनी. खरं सांगू तर आता सगळं बेस्टच होणार आहे. कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी असीमला माझ्यापासून कोणीही लांब करू शकणार नाहीये. निवी निघाली? हो हो, पार्सल पाठवलंय, येईल थोड्या वेळात. आलं की बघून घ्या. हो, चांगलंच बघून घेतो तिला. निवी, सगळे चेक केले ना, घेतले ते? हो. चल निघूया मग, उशीर. येते मी. पाया पडते. असू दे असू दे. शुभेच्छा. येते मी. ऑल द बेस्ट. थँक्यू. देवा गजानना, आज हा जॉब निवेदिताला नक्की मिळू दे. आता तुझ्या आयुष्यात सगळं बेस्टच होणार, वाट बघ. गुड. नाही म्हणजे मला डाऊट होता की एवढ्या कमी एक्सपिरियन्सवर तुमचं कसं होईल, पण कामाचा अनुभव कमी असला तरी तुमचा CV मात्र स्ट्रॉंग आहे. थँक्यू सर. तुम्ही बसा, मी 2 मिनिटात आलो. यस, सो आपण पुढच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करूयात. मला या पेपर तुमची सही लागेल. हे कसले पेपर्स आहेत सर? कॉन्ट्रॅक्ट पेपर, कंपनीच्या डिटेल्स आणि पॉलिसीज आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्ही 3 वर्ष हा जॉब सोडू शकत नाही. म्हणजे सर हा जॉब मला मिळालाय का? यस, आपण तुमचा CV कन्फर्म करूया. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तुम्हाला 15 दिवसाचा ट्रेनिंग पिरियड आहे. तो क्लिअर केला की जॉब कन्फर्मेशन लेटर मिळेल. 15 दिवसांचं ट्रेनिंग पिरियड? बरं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. एकदा बघून घ्या पेपर आणि मग साईन करा. हो सर. बाकी तुम्हाला आमचे सर एक्सप्लेन करतीलच. एक्सक्यूज मी. हो. झाली सही? हाय, साइन केलीस ना तू? बघू.
अगं अडकलीस की ग तू? समजलं नाही तुला? मी तुझा बॉस. वेलकम. वेलकम टू माय ऑफिस मिसेस निवेदिता नाईक. काय झालं? थरकाप उडाला? आत्ता जरी तुला काही वाटत नसलं ना, तरी या कॉन्ट्रॅक्टवर साईन करण्याचा पश्चाताप तुला पुढची 3 वर्ष रोज कसा होईल याची मी नक्की काळजी घेईन. आता तुझी सुटका नाही ग. 3 वर्ष तू माझी एम्प्लॉई आहेस. फार मोठा काळ असतो हा. 3 वर्ष. कळेलच तुला. ऑल दी बेस्ट. असं का वाटलं की मकरंद जसं काही ठरवून बोलत होता? काय असेल त्याच्या मनात? तेव्हा का अशी परीक्षा बघतोयस माझी? देवा, देवा, अशी का परीक्षा बघतोयस माझी? अशा संकटात टाकशील अशी कल्पनाही केली नव्हती रे मी. कसा मार्ग काढू ह्यातून आता? असीमला घरी तर आणायचंय, त्यासाठी नोकरी करणं भाग आहे, पण तिथे मकरंद असताना. देवा, तू संधीही दिलीस आणि मकरंदच्या रूपात संकटही दिलंयस मला. आता मी काय करू हे तूच सांग देवा, तूच सांग. मला असीमला लवकरात लवकर पण योग्य पद्धतीने घरी आणायचं. त्यामुळे ही नोकरी तर स्वीकारली आहे मी, पण काय करू काही कळतच नाहीये. आता जे होईल त्याचा सामना करायला मला बळ दे देवा. मला एवढं बळ दे की मी त्या मकरंदचा सामना करू शकेन. हॅलो निवी, अगं इंटरव्ह्यू झाला का? कसा झाला आणि ते कधी कळवणार आहेत? हो धन्या, इंटरव्ह्यू झाला, पण काय सिलेक्ट नाही झालीस का? अगं ठीक आहे ना निवी, पहिलाच प्रयत्न होता. नाही धन्या, त्यांनी मला सिलेक्ट केलंय. पण काय? खरंच? गुंड्या, निवीला जॉब मिळाला. गुरुजी कॉंग्रॅच्युलेशन सांगा. निवी कॉंग्रॅच्युलेशन्स. बरं तू लवकर ये घरी. हो येते. पण धन्या, मी काय म्हणत होते, मी जरा असीमला भेटून येऊ का? असीमला? अगं पण त्या भेटू देतील का? प्रयत्न करून बघते ना. बरं ठीक आहे, जा लवकर ये. पण भेटून लगेच आले. बाय बाय. काय केली साईन तिने? येस. आता तिची सुटका नाही. खरंच रे, मूर्ख आहे ती. ते म्हणतात ना, गरजवंताला अक्कल नसते, त्यातली गतेही. पण खरंच कमाल आहे तुझी. मकरंद, अडकली पुन्हा ती. आता बघ तिची काय अवस्था करतो ते. कोणाला सांगूही शकणार नाही आणि सोडूनही जाऊ शकणार नाही. येस, आता मजा येणार आहे. मकरंद, खरंच आपण तुझी कमाल आहे. ही तर सुरुवात आहे ग. आता बघ मी अजून काय काय करतो ते. ग्रेट. चल ठेवत्या फोन. काय करू? काय तुला गोल गोल फिरवायची सवय लागली आहे? आपल्याला त्या निवीला गोल गोल फिरवायचंय, आपणच गोल गोल नाही फिरायचंय. आई, ती निवी ना आपल्या जाळ्यात बरोबर अडकलीये. आता तिची सुटका नाहीये. म्हणजे तिने जॉब स्वीकारला, तोही मकरंदच्या ऑफिस मध्ये. अगं बाई, काय सांगतेस काय?
अगं पण आपण मकरंदच्या ऑफिसमध्ये जॉब स्वीकारलाय हे कळल्यानंतर तिने सोडून दिलं तर तिची इच्छा खूप होईल आई, पण ती सोडू शकणार नाही. का बरं? कारण जॉब स्वीकारताना तिने कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय. तिला खूप वाटेल हो, पण ती काहीच करू शकणार नाही. आणि त्यातून असीम घरी यायला हवा असेल तर जॉब तर करावाच लागेल, हो ना. हाल हाल होतील तिचे, पण जॉब काही सोडणार नाही ती. म्हणजे मकरंदने काय करायचं ठरवलंय निवीच्या बाबतीत? बघायचंय तुम्हाला? या बसा, दाखवते. ही बघा निवीची कुंडली. तिला कसा कसा त्रास होणार आहे ना त्याची यादी आहे याच्यात. गो बाई, कागदावर तर सगळी छान तयारी झाली आहे. प्रत्यक्षात होईल ना? तुम्ही अजिबात शंका घेऊ नका. आता बघा ना माझी कमाल, ती निवी ना कुठल्याही ऑफिसमध्ये जॉब करू देते. तिची खरी बॉस ना मीच असणार आहे. रस्त्यावरती भीक मागायला नाही लावली ना तर नाव बदलेन अश्विनी. मॅडम तुम्ही पुन्हा हो, मला जॉब मिळाला हे मला तुम्हाला सांगायचं होतं. जॉब मिळाला हे सांगायला यायची काही गरज नव्हती. नाही, मला असं वाटलं की मी तुम्हाला आधी सांगते म्हणून आले. नाही, जॉब मिळाल्यावर अपॉइंटमेंट लेटर इथे घेऊन या बस. हो या तुम्ही. मॅडम, मी असीमला भेटू शकते का? कशाला? मला त्याला काहीतरी द्यायचं आहे. नाही, बाहेरचं खायला द्यायची परवानगी नाही आहे आमच्या इथे. नाही नाही, खायला काही नाही आणलंय मी. एक मिनिट, मी त्याला हे आणलंय. तो काल कार करत होता त्यामुळे मी त्याच्यासाठी हे खेळणं आणलंय. प्लीज मॅडम, प्लीज. संदीप. हा मॅडम. मॅडमना असीमकडे घेऊन जा, त्यांना भेटायचंय. हो चला. थँक्यू. बरं आहेस ना बाळा? तब्येत कशी आहे तुझी? ताई, मला घरी राहायचंय. मला इथे नाही राहायचं ताई, मला तुझ्यासोबत यायचंय. बाळा, मला पण तुला माझ्या बरोबर घेऊन जायचंय. लवकरात लवकर घरी घेऊन जायचंय आपल्या. तुला माहितीये, मी तुझ्यासाठी खेळायला एक गंमत आणली आहे. थांब दाखवते हा, एक मिनिट. हे बघ, ती नवीन कार घेतली तुझ्यासाठी. छान आहे ना? असीम, असीम, अरे अहो मॅडम, मला जरा 2 मिनिटं बोलू द्या त्याच्याशी प्लीज. नाही भेटायचं. निघा. मला काय वाटतंय सांगू, तो कशाला तरी घाबरलाय. नाहीतर तो अशी कार फेकणार नाही. मॅडम, मला जरा बोलू द्या त्याच्याशी प्लीज. काही झालेलं नाहीये त्याला. त्याला तुम्हाला भेटायचं नाहीये. तुमच्यापासून त्याला काही नकोय. निघा इथून. हो मॅडम, असं नाहीये. असंच आहे, म्हणून त्याने तुमच्या हातातली कार फेकून दिली ना. त्याला तुमच्याकडनं काहीच नकोय. निघा. मॅडम हे बघा, तो कार अशी फेकणार नाही. त्याला नक्की कशाची तरी भीती वाटलीये. त्याला काहीतरी वाटतंय. मला एकदा बोलू द्या ना त्याच्याशी. तो आत्ता मला म्हणत होता की ताई मला तुझ्याबरोबर घरी यायचंय. काय बोलताय? तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय मॅडम, प्लीज. किती चिवट आहात तुम्ही. जीवाच्या आकांताने सांगते तुम्हाला, निघा निघा, तरी इथेच थांबते. आता नाही निघालात ना तर पोलिसांना बोलवे ना. पुन्हा यायचं तर अपॉइंटमेंट लेटर घेऊन यायचं. त्याशिवाय इथे परत यायचं नाही. निघा. चला, घ्या तुमचं सामान घ्या आणि निघा. असीम, 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 काय झालं तुला?
काय झालं सोना? ये 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 नाही नाही ये 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 काय झालं? काय झालं? काय उठ उठ उठ. ये 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 राजा, ये काय झालं? हा काय झालं? हा काय एवढं घाबरलास का तू? ये बस. हा काय झालं मला सांग. हा काय झालं तुला? हा कार का फेकून दिलीस तू? मला नको आहे ती कार. मला नको आहे ती कार. बरं 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 नाही नाही तुला नको आहे ना मग नाही देणार तुला जी गोष्ट नको आहे ती तुला गोष्ट नाही देणार. हा तुला ताईला पण भेटायचं नाही राजा. नाही नाही मला कोणालाच नाही भेटायचं. मला आता सध्या कोणालाच नाही भेटायचं. बरं 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 नको नको नाही. शांत हो बाबू. हे बघ असीम, काय होतंय असीम बरोबर? त्याला नक्कीच काहीतरी त्रास होतोय आणि मी काहीच करू शकत नाहीये. बाई चहा सांगू का? अरे चहा राहू दे, मला सांग आधी असीमाला काय. ए भाई असीमला बोलव ना. अरे आपल्याला भेटायचं आहे त्याला. ए नाही भाई, असीम अजून आला नाही, पण येईल लवकर येईल. काय लागलं की आपल्याला कॉल करायचा आहे. आणि ते वहिनींच्या नोकरीचं काय झालं? मिळाली का? हो बाई, नोकरी मिळाली. मग अरे मिळणारच ना. आपण पार्टी पाहिजे आपल्याला. काय बोलतो? देणार तर बाई, देणार. ए मी काय बोलतोय, आपण असीम आल्यावर पार्टी करायची का? नाहीतर एक काम करूया, असीमला आणताच पार्टी करूया. काय म्हणजे? अरे म्हणजे बघ ना, फुल ओपन जीप मध्ये असीमला आणायचं. फुल म्युझिक, लाईट्स, फुल ऑन राडा करायचा. काय बोलतो? फुल ऑन कल्ला. बेस्ट आयडिया आहे गुरुजी. हे बघा, तसं पण आपला असीम हिरोच आहे ना, मग त्याच्यासाठी जल्लोष तर झालाच पाहिजे ना. मग काय आपला हिरोच आहे. भाई नाही, याची काही गरज नाहीये भाई. ए तुझी काय आपल्याशी दुश्मनी आहे का रे? नाही भाई, असं काय विचारताय? मग आपण काय पण सजेस्ट केला लगेच नाही का बोलतो तू? भाई तसं नाही, म्हणजे निवीला ना या सगळ्या गोष्टी आवडत नाही हो. वहिनीने याला एकदम धाकात ठेवलं बरं का. अहो भाई, इसी को तो प्यार कहते हैं ना. भाई खरं सांगू का, असीम घरी येणार हे एवढंच पुरेसं आहे आमच्यासाठी. भाई निवीचाच फोन आहे. घे. हा निवी बोल. काय? असीम असा कसा वागला असेल ग? तेच तर काही कळायला मार्गच नाहीये धन्या. त्याला राग आला असेल का? राग? कसला राग? माझा किंवा तुझा? म्हणजे हे बघ निवी, त्याला असं वाटलं असेल की तू त्याला भेटायला तर जातीयस पण घेऊन येत नाहीयेस, म्हणून कदाचित तो चिडला असेल तर. नाही, मला नाही वाटत असीमला राग आला असेल. म्हणजे असीमला जर राग आला असता तर त्याने मला सरळ विचारलं असतं की मी नेत का नाहीये म्हणून. असा विचित्र वागला नसता रे तो धन्या. निवी, ते सगळं जाऊ दे. मला वाटतं आपण त्याला जाऊन भेटूया, त्याच्याशी बोलूया. उगाच अंदाज बांधण्यात काही अर्थ नाहीये निवी. मला नाही वाटत ते शक्य आहे धन्या. का? धन्या, शेलारबाई आपल्याला भेटू नाही देणार. अगं, आणि आता तर त्यांना असं वाटत असेल की असीमलाच मला भेटायचं नाहीये म्हणून तो रडत त्याच्या रूम मध्ये गेला. आता काय करायचं आपण? आता फक्त एकच ऑप्शन आहे, अपॉइंटमेंट लेटर. ते एकदा मिळालं की आपण सरळ जाऊन असीमला घरी घेऊन येऊ. ग्रेट ग्रेट निवी, तुला नोकरी तर मिळालीच आहे, लेटर पण मिळेल. आणि निवी, उद्या तुझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. निवी, हे मला वाटतं 15-1 दिवसात अपॉइंटमेंट लेटर मिळून जाईल ना? हा, आत्ता जरी तुला काही वाटत नसलं ना, तरी या कॉन्ट्रॅक्टवर साईन करण्याचा पश्चाताप तुला पुढची 3 वर्ष रोज कसा होईल
याची मी नक्की काळजी घेईन. आता आता तुझी सुटका नाही होईल. आता धन्याला काहीच सांगायला नको. आधी असीम घरी येणं महत्वाचं आहे. आता धन्याला सांगितलं ना तर तो खूप जास्त चिडेल आणि उगाच त्रास होईल त्याला. नकोच. जे काही आहे ते मीच बघून घेईन. निवी काय कसला विचार करतेस? नाही काही नाही. तू बरोबर बोलतोयस. ही नोकरी तर मिळाली आहे म्हणजे आता अपॉइंटमेंट लेटर पण मिळेल. आता काहीही झालं तरी मी हा जॉब करणार आहे. मला अपॉइंटमेंट लेटर मिळणार आहे आणि असीमला आपण लवकरात लवकर घरी घेऊन येणार आहोत. ग्रेट. आता नोकरी मिळाली आहे, अपॉइंटमेंट लेटर पण मिळेल. मग थोडीशी स्माइल तो बनती आहे ना. नको काळजी करूस.